हा बघा साहेब. अरे जरा स्पीडनं पळव ना. या स्पीडने बघत बसलो तर सकाळी इथंच व्हायची. एक मिनिट साहेब, हे तर तुम्ही आहे ना? हा मी चिमणीची तब्येत बरोबर नव्हती, मेडिसिन घ्यायला आलो. मला काय असलं कागद दिला नाही अनुला. मी डॉक्टरच्या केबिनला प्रत्येक पेशंट त्यांच्या केबिनमध्ये जातात. एक एक मिनिट. आर्या काय? आर्या इथं काय ते काय करते? हे रिपोर्ट्स आर्याचे होते. झूम करा, तिच्यासोबत कोण आहे बघा. गोपाळ नावाचा फालतू टेलर तो ना. हो साहेब. पहिल्या दिवसापासून या माणसाला मला संशय होता. जेव्हा जेव्हा मी कार्यवाही करायला गेलो सगळा गाव त्याच्या बाजूने उभा राहतो, वाचवतो त्याला. यावेळेस नाही वाचणार. हे सगळं मला मोबाईल मध्ये द्या आणि एक पेनड्राईव्ह द्या. जरा वेळ लागेल. 2 मिनिटात झालं पाहिजे. सगळं घेऊन देणे तुम्ही. हो सॉरी, करतो सर. मी सासूची किटकिट ऐकून डोक्याचा झालाय भजा. सासूची किटकिट ऐकून डोक्याचा झालाय भजा. प्रकाश रावांसोबत संसार करण्यात वेगळीच येते मजा. ए लाली, तू घे ना अगं नाव. हा मी अगे लाले घे की नाव तू बी घे. गावातले सगळे म्हणतात ह्यांना देव माणूस. गावातले सगळे म्हणतात ह्यांना देव माणूस. देतात ह्यांना मान. गोपाळरावांवर प्रेम करते मी विसरून देह भान. जबरदस्त जबरदस्त. वहिनी वहिनी इकडे येतं का असं? नाही नाही, तुमचा एक मस्त फोटो काढतो. हा या की. हा या इकडे. अमिताभ, भारी फोटो आला पाहिजे बरं का. गोपाळ भाऊजी, अहो जावा ना तुम्ही पण. हीच संधी आहे फोटो काढायची. आओ तुम्ही पण या ना, सोबत फोटो काढू या. अहो तुम्हाला माहितीये ना मला फोटो काढायला आवडत नाही. हा, ये की गोपाळ. जोडेल एक फोटो झालाच पाहिजे. अरे काय खरंच नको. तुम्ही लालेजींचे फोटो काढा की, मला नको. चालू द्या तुमचं. अरे गोपाळ असं काय करतोय? सारखं सारखं होतोय वय कार्यक्रम. आता ती बोलवते तर जा ना, फोटो काढ तिच्या सांगते जा. आय अगं या ना, फोटो काढूया या. होय होय, एक जोड्यान फोटो झालाच पाहिजे. ये अमिताभ, व्यवस्थित काढा. हा परत परत सांगायला नको. असे कुठं फोटो असतात का? थांबा मी सांगते. दोघांनी बसा अगोदर खाली. हा जरा चिटकून बसा, एवढा लांब लांब बसलाय. हा आता ते गोपाळ भाऊजी 2 बोट अशी करा. हा लाली तू पण कर. कर नाही करून दाखव. हा असं असं करा. मंग्या, आत्ताच्या आत्ता फोटो डिलीट कर. नाही तर तुझ्या फोन सकट तुला पण फोडून टाकीन, कळलं ना? मग मला ते जितेनं सांगितलं, मी काय मनाला काढतोय. तू काय येडा का रे मंग्या? तुझ्यासारखी दोस्त असले ना, मला नाही वाटत कुठली पोरगी भेटाल मला आयुष्यात. हे काय तुमचा कार्यक्रम अजून चालूच आहे होय?
अहो थांबा की बाईस, आता घरला आलाच आहे तर आमच्या इथं कार्यक्रमामध्ये थांबा की बाईस. मी अप्पा अहो तुमचा एक जोड्याने फोटो काढतो की हा एक. हा चालतंय की. ए आम्ही काय नवीन जोडतोय होय? अहो, काढा की फोटो आप्पा आला असतंय वय इथं आम्हाला जमाना तुम्ही काढा. तेव कसला लाजतोय, त्याने कवाच लाज सोडून दिली. एवढ्या कुस्त्या झाल्या गावात, पण प्रत्येक कुस्तीत हरलाय तो आणि मिळालतंय गावातला पैलवान म्हणून. म्हातारे आज तरी गप्प बस की. मी काय म्हणते का, आता करताय एवढे सगळे आग्रह तर काढ ना एखादा फोटो. हा चला काढा. हे बघा, मंदिरातले चोरीला गेलेले दागिने आणि पैसे सापडले. दागिने चोराने हे दागिने परत का ठेवले असतील? मग आर्याचे आणि माधुरीचे पैसे कुठे असतील? साहेब डोक्यात राग घालून घेऊ नका, आपल्याला नीट शहानिशा करायला. काय तू दिसतंय ना स्पष्ट गोपाळाच तर तुझा भाऊ असो ना तो कोणी असो सुटत नाही तो आता. साहेब माझं कोणी लागतो म्हणून मी नाही म्हणते साहेब. साहेब जर त्यांनी खरंच गुन्हा केला असेल ना तर तो आपल्या हातातून निसटता कामा नाही. त्याच्या विरोधात आपल्याकडे भक्कम साक्षी पुरावे पाहिजेत का नको? हा साहेब गेल्या बारीला काय झालं? हा आपल्याकडे पुरावे नव्हते म्हणून त्याला सोडून द्यायला लागला. साहेब मी असं पण त्याला भाऊ मानत नाही. त्याने जर खरंच गुन्हा केला असेल ना तर त्याला हे सगळं फुटेज आहे डॉक्टरच्या पीसीवर पाठव, मला सुद्धा पाठव. चला झालं ना समजा हळदी कुंकवाचा कार्यक्रम. झाला कसा, अजून समजासनी वाण द्यायचंय. तवा कुठं जाऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम पुरा होतोय. हा बाई चला चला मग चटा चटा वाण देऊन टाकू. हा बाई चला. आता मंदिरातले पैसे परत मिळवणं अवघड आहे, पण निदान आर्याचे आणि माधुरीचे पैसे तरी मिळाले पाहिजेत. त्यांच्या पैशांची बॅग कुठे ठेवली असेल ते शोधावं लागेल. एवढं ठीक आहे. या जामकर साहेब बसा. काय झालं जामकर साहेब? डॉक्टर एक महत्वाची केस आहे, तुमची मदत लागेल मला. पण तो गुन्हेगार तुमच्याकडे येऊन गेलाय. तुम्ही CCTV फुटेजेस पाहिले ना बाहेर? हा मी केलं, त्यात दिसतोय तो, आणि तुम्हालाही शेअर केलं. तुम्ही बघून घ्या. अच्छा एक मिनिट. अरे हो, हे दोघे येऊन गेलेत माझ्याकडे. इनफॅक्ट तुम्ही ज्या दिवशी आला होतात ना त्या दिवशीच आले होते हे दोघे. कशासाठी आले होते? यातली जी मुलगी आहे तिची प्रेग्नन्सी टेस्ट करायची होती म्हणून आली होती, आणि टेस्ट पॉझिटिव्ह पण आली. काय काय बोलताय डॉक्टर? हे अजिबात शक्यच नाही. ही जी मुलगी आहे या मुलीला ओळखतो मी. हे प्रेग्नेंट नाही, शक्यच नाही. अहो जामकर साहेब, मी स्वतः टेस्ट केलाय आणि रिपोर्ट पण बघितलेत. तुमचा विश्वास बसत नसेल ना तर एक मिनिट थांबा. सिस्टरना आत पाठवा.